पवारांच्या एनसीपीचे एनडीएस सोबत जाण्याच्या जोरदार हालचाली सूत्रांची माहिती। पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। जयंत पाटलांच्या नेतृत्वात ही बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। रोहित पवार सोडून इतर आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। तर एनडीए सोबत चला बहुतांश आमदारांचं या बैठकीत मत असल्याचं देखील कळतंय। जयंत पाटील आमदारांची मतं पवारांना कळवणार असं सूत्रांमार्फत कळतंय। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्यात। पवारांसह त्यांच्या पक्षाचे नेते जाहीरपणे याबाबत बोलत नसले तरी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात तशा चर्चा सुरू आहेत। आणि आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। पावसाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांची बैठक पार पडली। रोहित पवार सोडून पवारांच्या राष्ट्रवादीचे इतर सर्व आमदार या बैठकीला हजर होते। सत्ताधारी एनडीए सोबत चला असं मत बहुतांश आमदारांनी या बैठकीत मांडल्याचं कळतंय। आता या 9 आमदारांचं मत जयंत पाटील शरद पवार यांना कळवणार आहेत। थोड्याच दिवसात शरद पवार आमदार आणि खासदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे। जयंत पाटील यांनी आमदारांसह पक्षाच्या खासदारांचं मतही जाणून घेतल्याचं कळतंय। दरम्यान आमदार खासदारांचं मत जाणून घेतल्यानंतर आता शरद पवार कोणता अंतिम निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शरद पवार साहेब महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो। अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून। जसं पूर्वी भारतामध्ये काय घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं, तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे। ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची। त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही। जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही। आणि जयंतराव पाटलांकडे जी क्षमता आहे कामाची, ते आता जे कोणी आहेत विधिमंडळात त्यांच्यापेक्षा खूप उच्च क्षमता। त्याच्यामुळे हे कुठल्या एखाद्या गटात वगैरे सामील होऊन ते काय वेगळा विचार करतील। आणि आता आर पाटलांचे चिरंजीव आहेत, स्वतः रोहित पवार आहेत, त्यानंतर असे अनेक आमदार 10, जरी संख्या 10 असली तरी त्यांच्यातले बहुसंख्य आमदार याच विचाराचे आहेत। शाहू फुले आंबेडकर,